शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत। आता चाली शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी। आजपासून पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले आहे। शेतकरी बांधवांनो, आज दिवाळी आहे। टोटल 13 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टरी 15,000 रुपये मिळणार आहे, अशी माहिती आताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच्या ठिकाणी सांगितलेली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, परंतु शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारे निधी जमा झाला नव्हता। दिवाळीच्या अगोदर मदत मिळणार असं सरकारने सांगितलं होतं, परंतु बघा आता या ठिकाणी डायरेक्ट दिवाळीच्या दिवशीच दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याला मदत मिळत आहे। बघा, राज्य मंत्रिमंडळाने निकष तिथील जारी करून नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्याला भरपाई देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। तुमचा पीक विमा आता तुमच्या बँकेमध्ये जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी लगेच तुम्हाला आता अगदी 1 मिनिटामध्ये यादी पाहावी लागणार आहे। बघा, जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये बघा अगदी काहीच तासामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे। अगदी 2 तासामध्ये तुम्हाला आता पीक विमा मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची आता यादी जाहीर करण्यात आली आहे। जो काय पीक विम्याचा पहिला टप्पा होता तो शेतकऱ्याला खूप कमी मिळाला होता, परंतु आता तसं काही होणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे, टोटल 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे। म्हणजे की शेतकऱ्यांसाठी आज सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस उगलेला आहे असं म्हणलं तरी काही हरकत पडणार नाही। बघा, शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आता आली आहे, कारण आता सरसकट पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे। पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज अखेर संपलेलीच आहे। बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट पाहिली आहे, परंतु नुसतं बातम्या येत चालल्या होत्या, पीक विमा आता येईल नंतर येईल अशा प्रकारच्या, परंतु तुम्हाला पीक विमा मिळाला नव्हता। तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे, कारण आता डायरेक्ट ही बातमी न्यूज चॅनलला चालली आहे। या 13 जिल्ह्यामध्ये 15,000 रुपयांचा पीक विमा बघा आज सकाळपासूनच जमा व्हायला सुरू झाली आहे। शेतकरी बांधवांनो, आता रात्र असो किंवा दिवस असो, पण बघा आताच्या ठिकाणी 2 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आता सांगितलं आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बघा आता या ठिकाणी जे काय पीक विम्याचे वितरण होते ते या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार होती, परंतु वाटप झाले नव्हते। सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे। बघा, टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा रक्कम मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, आताची बातमी या ठिकाणी सरकारने दिली आहे। फक्त हे 13 जिल्हे आणि त्याच 13 जिल्ह्यामध्ये 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे आता मदत मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, काही ठिकाणी सकाळपासूनच आता पीक विमा जमा झालेला आहे, तर काही ठिकाणी आता काहीच तासांमध्ये पीक विमा जमा होत आहे। 2,000 रुपयांपासून 15,000 रुपयापर्यंत हेक्टरी पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे। तर बघा, काहींना 3,000 रुपये, काहींना 5,000 रुपये, तर काहींना 10,000 रुपये, तर काहींना 15,000 रुपये असा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळत आहे। तर असा पीक विमा का मिळत आहे? बघा, जर तुम्हाला कमी शेत असेल, जर तुम्हाला 1 गुंठा जरी शेत असेल तरी पण कदाचित तुम्हाला 2,000 रुपये मिळू शकतात, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। म्हणजे की कोणतेही शेतकरी आता वंचित राहणार नाही। बऱ्याच दिवसापासून मुहूर्तच लागलेला नव्हता, परंतु आता या ठिकाणी मुहूर्त तरी लागलेला आहे। म्हणजे की बघा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। आता सरसकट सर्वांना पीक विमा मिळत आहे। पीक विम्याचे वाटप केले जात आहे। आजसाठी या 13 जिल्ह्यांसाठी पैसे मंजूर करण्यात आले आहे।
तुमचे नाव यादीमध्ये आहे का नाही हे आता अगदी आपण एका मिनिटामध्ये पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो. बघा, प्रति हेक्टरी 15,000 रुपये एवढा निधी आता शेतकऱ्यांना मिळत आहे. फक्त आणि फक्त या 13 जिल्ह्यांसाठीच निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राहिलेल्या जिल्ह्यांचं काय, तर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये नंतर या ठिकाणी वितरण केलं जाणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या की बघा, राज्य सरकारने या 13 जिल्ह्यांसाठी 3,700 कोटी रुपये आता निधी मंजूर करून दिला आहे. हे पैसे आता टोटल 3 टप्प्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल पण या ठिकाणी पीक विमा जमा झाला, तर आज पुन्हा 13 जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पुढील आता राहिलेले जो काही 1, 2, 3 दिवस आहे, म्हणजे काही शेतकऱ्याला जर पीक विमा मिळाला नसेल तर त्यांना देखील बघा उद्या देखील पीक विमा मिळेल. परंतु आज या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर आज या ठिकाणी पीक विमा मिळत आहे. बघा, मागच्या वेळी पीक विमा प्रकरणामध्ये बऱ्याच प्रकारे असे घोटाळे झाले होते. म्हणजे की बघा, बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याची शेतजमीन दाखवून पीक विमा उचललेला आहे. असे घोटाळे होऊ नये म्हणून सरकार आता लवकरात लवकर बघा आता निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे. म्हणजे की जर तुम्ही घोटाळे करून पीक विमा उचलीत असताल तर तुम्हाला निधी मिळणार नाही, तुमच्यावर कारवाई देखील करण्यात येऊ शकते. परंतु बघा, तुमचे स्वतःचे शेत असेल आणि जर तुम्ही पीक विमा उचलीत असाल तर काही हरकत पडणार नाही. आता 3 टप्प्यामध्ये पीक विम्याचे वाटप केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री बघा दत्ता मामा भरणे यांनी स्पष्टपणे आता सांगितलं आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा रक्कम जमा केली जात आहे. म्हणजे की शेतकऱ्याला आता कसली चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही. 15,000 रुपये हेक्टरी असा पीक विमा आज शेतकऱ्यांना मिळत आहे. तर बघा, कोणत्या 13 जिल्ह्यांचा आता हा GR प्रसिद्ध करण्यात आला आहे हे आता पहा. प्रति हेक्टरी 15,000 रुपये आजपासून जमा होत आहे. 16 जिल्हे बघा शेतकरी बांधवांनो, 16 जिल्हे, हे 16 जिल्हे ते आहे म्हणजे की बघा त्यांचा जो काम सुरू आहे. परंतु आज या ठिकाणी 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम मिळत आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, या घोटाळ्यामध्ये आता बीड जिल्ह्याचे नाव सर्वात अगोदर समोर आले आहे. जर तुम्ही बघा गायरान जमीन दाखवून चुकीची जमीन दाखवीन, बघा जर तुम्ही पीक विमा घेतला असेल तर बघा तुम्हाला आता पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार नाही. किंवा रस्त्यालगतची जमीन दाखवून जर तुम्ही पीक विमा घेतला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. अशा शेतकऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे आता बघतोय या 13 जिल्ह्यांमध्येच पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे. काही शेतकऱ्यांना बघा आता 5,000 रुपये, काहींना 10,000 रुपये, तर काहींना 15,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळत आहे. बघा, मागच्या मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी चौकशी करून बघा हा पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळत आहे. बघा म्हणजे की बघा त्यांनाही आज या ठिकाणी पीक विमा मिळत आहे. बाजरी, ज्वारी, कांदा, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन अशा 30 पिकांना आता सरकार पीक विमा देत आहे. तर बघा पीक विमाची चौकशी करून हे पैसे आता जमा केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तात्काळ निर्णय जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना 13 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा आता जमा केला जात आहे. शेतकरी बांधवांनो, आता लगेच या 13 जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. जर या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येत असेल तर आज सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना निधी रक्कम मिळत आहे. तर बघा त्यामधील सर्वात महत्त्वाचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे की बघा सातारा, त्यानंतर सोलापूर, अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर हेच ते 13 जिल्हे आहे. ज्या 13 जिल्ह्यामध्ये आज सरकारने पीक विमा सोडायचा सांगितलेला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. हा पीक विमा फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली आहे.
फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज हा निधी जमा होत आहे. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण बऱ्याच दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या. आता शेतकरी बांधवांनो, ही बातमी डायरेक्ट न्यूज चॅनलला आली आहे. धन्यवाद.